नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं YouTube चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल तसेच इंग्लिश गुरु फॉर ऑल या वेबसाईटवर आणि इंग्लिश गुरु फॉर ऑल या मोबाईल ऍप्लिकेशनवर ते सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ऍप्लिकेशनवरती हा एक कोर्स लॉन्च केलेला आहे. कोर्सचं टायटल आहे बघा, एंटायर इंग्लिश ग्रामर. हा अतिशय महत्वाचा असा कोर्स आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा असा कोर्स आहे. आजच्या या लेसन मध्ये आपण लेसन नंबर 10 मध्ये द ऍडजेक्टिव्ह या पार्ट ऑफ स्पीचला आपण सुरुवात करणार आहोत. तर आता समजून घेऊया की ऍडजेक्टिव्ह हा काय प्रकार आहे आणि कुठल्या पद्धतीने त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. मिनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचा आपण इथे मिनिंग समजावून घेऊया. सगळ्यांनी स्क्रीनवरती बघायचं आहे. An adjective is a word that describes or modifies a noun or pronoun. It gives more information about the quality, quantity, number, size, shape, color, etc. म्हणजेच काय दिलं जातं, ऍडजेक्टिव्ह हा एक असा वर्ड आहे, अशी कॅटेगरी आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये, पार्ट ऑफ स्पीच आहे की त्याच्या अंडर येणारा कुठला जरी वर्ड असेल तो कशाला मॉडिफाय करतो, कशाविषयी आपल्याला एक्स्ट्राची माहिती देतो. एकतर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन. आता तुम्ही मला प्रोनाऊन का आलं, कारण आपण नाउन्सच्या ऐवजी प्रोनाउन्स वापरतो म्हणून इथे प्रोनाऊन त्याला ऑर आलेलं आहे. आता हे कुठल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन देते एक्स्ट्रा आपल्याला, आपल्याला क्वालिटी सांगते, क्वांटिटी सांगते, नंबर, साईज, शेप, कलर अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात. तर ते कुठल्या प्रकारामध्ये येतात ते आपण समोर बघणार आहोतच. आता काही एक्झाम्पल्स इथे बघूया. शी ओर अ ब्युटिफुल ड्रेस. आता इथे जर बघितलं तुम्ही, ड्रेस आहे पण कसा आहे, दॅट ड्रेस इज ब्युटिफुल. म्हणजेच काय, ब्युटिफुल हे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं कशाविषयी, ड्रेस या नाउन विषयी, म्हणून ब्युटिफुल झालं ऍडजेक्टिव्ह. नंबर 2 बघा, दे हॅव 3 कॅट्स. आता किती कॅट्स आहेत, 3 कॅट्स आहेत. कॅट्स काय, नाउन आहे. इथे आपल्याला काय दाखवलंय, क्वांटिटी. मग 3 देखील इथे काय झालेलं आहे, तर हे आहे ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर 3rd नंबर बघा, इट इज अ राऊंड टेबल. कसा टेबल आहे, राऊंड असा टेबल आहे, म्हणजे आपल्याला इथे शेप दाखवतंय. त्यामुळे टेबल हे नाउन आहे आणि त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती देणारा शब्द कुठला आहे, तर राऊंड आहे. त्यामुळे राऊंड झाला ऍडजेक्टिव्ह. नंबर 4 बघा, ही इज अ ब्रेव्ह सोल्जर. तो सोल्जर आहे परंतु कसा आहे, ब्रेव्ह सोल्जर आहे, म्हणजे आपल्याला परत इथे क्वालिटी लक्षात येते आहे. त्यामुळे ब्रेव्ह हे काय झालं, ऍडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर नंबर 5 बघा, काय दिलेलं आहे, वी सॉ अ टॉल बिल्डिंग. आता इथे बिल्डिंग आहे पण कशी आहे, त्याच्या साईज मध्ये सांगितलंय की ती टॉल आहे, उंच आहे, म्हणून टॉल हे काय आहे, तर ऍडजेक्टिव्ह आहे. तर आता स्क्रीनवरती आपण ऍडजेक्टिव्हचा मिनिंग समजून घेतलेला आहे, तसेच त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहेत. आता आपण टाइप्स ऑफ द ऍडजेक्टिव्ह. नंबर 1, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, जे क्वालिटी सांगतं. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, नंबर सांगतं, म्हणजे क्वांटिटी सम असेल, मच असेल असं सांगतं. आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबरच्या अंडर मग आपले ते नंबर्स वगैरे येतात. नंबर 4, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. नंबर 5, इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर आता आपण एकेकाची इथे काय करूया, माहिती घेऊया, मिनिंग समजून घेऊया आणि त्याचे एक्झाम्पल्स इथे आपण बघणार आहोत. मिनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी काय आहे, मिनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कशाला म्हणायचं. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी डिस्क्राइब द काइंड ऑर क्वालिटी ऑफ अ नाउन. म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जे आहे ते काय सांगतं आपल्याला, की कुठल्या प्रकारची क्वालिटी एखाद्या नाउनची आहे. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणजेच ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जे आहे त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह असं देखील म्हणतो. आता एक्झाम्पल्स बघा, ही इज अ स्मार्ट बॉय. बरोबर, आता तो बॉय आहे म्हणजे हे नाउन आहे, पण तो कसा मुलगा आहे, तर तो स्मार्ट मुलगा आहे. म्हणजेच याची क्वालिटी आपल्याला समजते, कुठल्या प्रकारचा तो मुलगा आहे समजते. त्यामुळे या वाक्यामध्ये स्मार्ट काय आहे, तर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, द ब्युटिफुल फ्लावर ब्लूम्ड. फ्लावर आहे, बरोबर, नाउन आहे. मग याची क्वालिटी काय दिली, कसं दिसतंय ते, दॅट इज ब्युटिफुल. मग हे ब्युटिफुल काय झालंय, आपल्याला फ्लावर विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं, म्हणून ब्युटिफुल झालं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. त्यानंतर बघा, इट इज अ डिफिकल्ट टास्क. काम कसं आहे,
डिफिकल्ट आहे. टास्क काय झालं तुमचं? नाऊन झालं. याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती कशी काय देतोय आपल्याला? कुठला वर्ड देतोय? डिफिकल्ट. मग डिफिकल्ट काय झालं इथे? डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणा किंवा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणा. नंबर 4, दे लिव्ह इन अ लार्ज हाऊस. हाऊस कसा आहे? लार्ज आहे. म्हणजेच हाऊस या नाउन विषयी आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम लार्ज हा वर्ड करतोय, म्हणून लार्ज हा जो वर्ड आहे तो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी या कॅटेगरीच्या अंडर येतो. नंबर 5, शी गेव अ वाईज अँसर. अँसर आहे कसं आहे? वाईज आहे. बरोबर? म्हणजे इथे क्वालिटी लक्षात येते आपल्या. म्हणजेच वाईज हा जो वर्ड आहे एक्झाम्पल नंबर 5 मधला तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता आपण बघूया मिनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी समजून घ्यायची आहे. बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी टेल्स द अमाउंट, हाऊ मच, हाऊ मेनी नाही म्हटलंय, लक्षात घ्या, हाऊ मच ऑफ अ थिंग, किती. आता बघा, शी हॅज सम मनी, किती आहेत? सम आहेत. म्हणजे सम जे दिलंय ना इथे मी इथे बोल्ड मध्ये केलेलं आहे ते काय आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आय एट अ लिटर राईस. अ लिटर म्हणजे थोडा. अमाऊंट दिलाय आपल्याला किती, त्याची क्वांटिटी सांगितली म्हणून याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणायचं. त्यानंतर दे गेव मी इनफ फूड. किती फूड दिलंय? इनफ. हाऊ मच फूड? इनफ फूड. म्हणजेच इनफ काय झालं? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. नंबर 4, वी नीड मोर वॉटर. हाऊ मच वॉटर? वी नीड मोर वॉटर. मग इथे मोर जे आहे हे काय झालं आपलं? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. नंबर 5, ही हॅड नो टाइम. म्हणजे त्याच्याकडे किती? हाऊ मच टाइम? त्याच्याकडे नाहीये तर तो नो टाइम. मग नो काय झालं इथे आपलं? इथे परत आपलं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी झालेलं आहे. तर इथे आपण मिनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि त्याचे काही एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहे. आता आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता काय होतं याचा अर्थ बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर टेल्स द नंबर, हाऊ मेनी. बघा, क्वांटिटी मध्ये काय म्हटलंय? हाऊ मच. नंबर मध्ये काय म्हटलंय? हाऊ मेनी. राईट? ऑर द ऑर्डर. इट इज ऑल्सो कॉल्ड न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. आता बघा, आय हॅव 2 पेन्स. आता किती पेन आहेत त्याच्याकडे? हाऊ मेनी पेन्स? 2 पेन्स. बरोबर. आता इथे सेकंड याच्यामध्ये ही स्टूड फर्स्ट इन क्लास. आता इथे ऑर्डर दिली, कुठल्या नंबरला आहे तो? कुठल्या नंबरला आहे? फर्स्ट नंबरला आहे. मग हे काय झालं इथे? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. सेव्हरल स्टुडंट्स केम लेट. म्हणजे हाऊ मेनी म्हटलं तर इथे सेव्हरल येतंय बघा. स्टुडंट्स विषयी एक्स्ट्रा माहिती देण्याचं काम आहे. सेव्हरल वर्ड करतोय म्हणजे सेव्हरल काय झालं तुमचं? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. त्यानंतर नंबर 4 बघा, शी हॅज मेनी फ्रेंड्स. हाऊ मेनी म्हटलं इथे? किती फ्रेंड्स आहेत? मेनी म्हटलंय. मग मेनी काय झालं आपल्याला? इथे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. नंबर 5, दिस इज माय सेकंड अटेम्प्ट. ऑर्डर दिली इथे बघा. ऑर्डर म्हणजे किती नंबरचा अटेम्प्ट आहे? सेकंड. मग सेकंड काय करतं आपल्याला? अटेम्प्ट या नाउन विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे, म्हणून ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर कुठलं झालं? तर सेकंड. त्यानंतर आपण बघूया मिनिंग ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता इथे आपल्याला थोडं समजून घ्यायचंय, पुढे आपल्याला समोर आहेच. मिनिंग ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पॉइंट्स आउट स्पेसिफिक नाउन्स. एक्झाम्पल, दिस बुक इज माइन. लक्षात घ्या, कुठलं बुक? दिस बुक. मग दिस काय झालं? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सेकंड, आय लाईक दॅट ड्रेस. कुठला ड्रेस? दॅट ड्रेस. तो ड्रेस म्हटलंय, दॅट झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. these apples are fresh. कुठले ऍपल्स? ते ऍपल. आता these that those हे लक्षात आलं पाहिजे कशासाठी वापरतात. दिस आणि these हे आपल्या जर जवळ एखादी गोष्ट असेल, जवळचं काही सांगत असू तर आपण these वापरतो. तर दॅट आणि दोज कुठे वापरतो? जर दूरची गोष्ट सांगायची असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. दोज स्टुडंट्स आर नॉइझी. कुठले? ते विद्यार्थी. लक्षात घ्या. दोज इथे झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. अँड दॅट हाऊस इज ओल्ड. इथे हाऊस विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे दॅट, म्हणून दॅट काय झालं इथे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मिनिंग ऑफ इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इथे बघणार आहोत. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय? क्वेश्चन विचारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी जे वर्ड्स यूज केले जातात त्यालाच काय म्हटलं जातं? इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आर यूज टू आस्क क्वेश्चन्स अबाउट नाउन्स. बघा, विच सब्जेक्ट डू यू लाईक? कुठला सब्जेक्ट? सब्जेक्ट झालं नाव.
आणि हे विच न क्वेश्चन विचारलाय कुठला सब्जेक्ट बघा मग विच काय झाला इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर व्हॉट टाइम इज द मीटिंग कुठल्या वेळेला टाइम झालं नाऊन पण कुठली वेळ कुठली म्हणजे काय व्हॉट टाइम इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हुज पेन इज दिस कुणाचा पेन काय झालं नाऊन कुणाचा म्हणजे हुज हे झालं इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. नंबर 4 जे आहे काय दिलेलं आहे बघा व्हॉट कलर डू यू वॉन्ट. आता इथे काय झालाय कलर पण कुठला कलर परत आलाय व्हॉट कलर म्हणून इथे इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झाला काय व्हॉट. आणि विच वे इज शॉर्टर कुठला रस्ता म्हणजेच विच आलं म्हटल्यानंतर काय झालं इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ लेसन मध्ये आपण वेगवेगळे ऍडजेक्टिव्हचे प्रकार समजून घेतले, ऍडजेक्टिव्हचा मिनिंग समजून घेतला, वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो याचा सगळ्यांनी व्यवस्थित फायदा करून घ्या आणि स्पर्धा परीक्षांसाठी याचा उपयोग करून घ्या. या कोर्स सोबत आपण रेकॉर्डेड सेशन्स, वीकली तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स तसेच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि नोट्स देखील आपण प्रोव्हाइड करतोय आपल्या इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ऍप्लिकेशन वरती. थँक यू सो मच.